होलिका दहनाची कथा। एकेकाळी राक्षस कुळात हिरण्यकशिपू नावाचा राक्षस होता. तो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजत असे. भगवान शंकराला त्यांनी प्रसन्न करून त्यांच्याकडून त्याला कोणी पाताळात, जमिनीवर तसेच आकाशात मारू शकणार नाही असा वर घेतला. त्यामुळे तो खूप अहंकारी झाला आणि स्वतःला देवापेक्षाही बलवान समजू लागला. देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. हिरण्यकशिपूला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. प्रल्हाद बालपणापासूनच विष्णूचा परमभक्त होता. प्रल्हाद दिवस रात्र सतत विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे. हिरण्यकशिपूला हे मान्य अजिबातच नव्हते. देवाचं नामस्मरण करू नये म्हणून त्याने आपल्या मुलाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. समजावण्याचा आणि घाबरवण्याचा देखील प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला, कारण भक्त प्रल्हादवर त्याचा काहीही परिणाम होत नव्हता. अखेर हिरण्यकशिपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला आणि या कामासाठी त्याने आपली बहीण होलिकाची मदत घेतली. होलिकाला वरदान मिळालं होतं की तिला आग भस्म करू शकत नाही, म्हणून तिला अग्नीचे भय नव्हते. हिरण्यकशिपूने होलिकेला भक्त प्रल्हादला मांडीवर घेऊन आगीच्या चितेवर बसवण्यास सांगितले. प्रल्हाद तेव्हा देखील भगवान विष्णूच्या नामस्मरणातच तल्लीन होता. प्रल्हादच्या भक्ती साधनेमुळे उलटेच घडले. त्या अग्नीमध्ये होलिका जळून खाक झाली आणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादला अग्नी देखील काहीही करू शकला नाही. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नरसिंह रूपाने हिरण्यकशिपूचा वध केला. अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होलिका दहन म्हणून ओळखला जाऊ लागला. थोडक्यात होलिका वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळून म्हणजेच वाईट पद्धतीनेच झाला. त्यामुळे वाईट आचार विचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून टाकावे, हाच होळी साजरा करण्यामागचा उद्देश आहे. या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करा, जेणेकरून आपले संपूर्ण वर्ष सुखासमाधानाचे जाईल. होलिकेचा जळून अंत झाला तो दिवस फाल्गुन शुद्ध पौर्णिमा असल्याने दरवर्षी त्या दिवशी होळी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. होळी हा सण देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. या दिवशी विविध राज्यात गोडाधोडाचे जेवण केले जाते आणि रंगाची उधळण करत हा सण साजरा करण्यात येतो. सध्या या सणाची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत आहे. या सणाला विशेष महत्त्व आहे. हा सण केवळ होळी पेटवण्यापुरता किंवा रंगाची उधळण करण्यापुरता मर्यादित नाही, तर यामागे आणखी विशेष अशी पौराणिक कथा आहे. या कथेतून होळीनिमित्त पुरणपोळी करण्यामागचे महत्त्व तसेच होळी पेटवण्यामागचे कारण आहे. त्यासोबतच बोंब मारण्यामागचे देखील एक कारण आहे. नेमकी पौराणिक कथा काय आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत. तर या कथेनुसार ढुंडा नावाची एक राक्षसीन होती. ती अतिशय वाईट होती. ती लहान मुलांना ठार मारायची. तिच्या या कृत्यामुळे संपूर्ण लोक हैराण झाले होते. तिला अनेकदा लोकांनी शिव्या दिल्या, तसेच तिचा पाठलाग देखील केला, परंतु ती कोणालाच दाद देत नसे. तर लोक तिच्या मागे बोंबा मारायचे, परंतु ती त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असे. तिच्या या कृत्याला लोक कंटाळले आणि त्यांनी एक दिवस सूर्यास्त समयी एकत्र जमण्याचे ठरवले. त्यानुसार प्रत्येकाने आपल्या घरातून 5-5 गवऱ्या, 5-5 लाकडे आणली आणि ती गोल रचली. त्यानंतर ते पेटवून दिले. त्याचा प्रचंड विस्तव पेटला आणि त्याच्या ज्वाला भडकू लागल्या. त्यानंतर शेकडो लोक एकत्र आले आणि ढुंडा राक्षसींच्या नावाने बोंबा मारू लागले. तिला शिव्या देऊ लागले. हे दृश्य पाहून ढुंडा घाबरली. तिला भीती वाटली. लोक मला पकडून या अग्नीमध्ये टाकतील आणि मारून टाकतील असे ढुंडा राक्षसींना वाटले आणि ती घाबरली आणि ती दूर पळून गेली. तेव्हा लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. ज्या दिवशी ही राक्षसीन पळून गेली
त्या दिवशी फाल्गुन पौर्णिमेचा दिवस होता. ज्यावेळी ती पळून गेली त्यावेळी घरातील सर्वच मंडळींना आनंद झाला आणि त्यांनी हा आनंद साजरा करण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान शेतातून नुकतेच नवीन गहू आले होते. त्याचे पीठ त्यांनी दळून ठेवले होते. नवीन हरभऱ्याची डाळही आलेली होती. त्यामुळे पुरण शिजत ठेवले आणि सर्वांच्या घरी पुरणपोळीचा बेत करण्यात आला. तसेच भात भाजी आणि पुरणपोळी करून हे सर्व जेवण केळीच्या पानावर ठेवून त्यावर तूप वाढून हा नैवेद्य पेटवलेल्या होळीला दाखवण्यात आला आणि अग्नीला अर्पण केला गेला. त्यानंतर जमलेल्या पुरुषांनी अग्नी नारायणाला 3 प्रदक्षिणा घातल्या आणि ढुंडा या राक्षसींच्या नावे बोंबा मारण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे ढुंडा राक्षसीन कायमची निघून गेली व गावातील मुले सुखरूप राहू लागली. आणि म्हणून दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळी पेटवून त्यात पुरणपोळी खाल्ल्याचा कुळधर्म सुरू झाला आणि म्हणून होळीला पुरणपोळी सुद्धा केली जाते. एरंडाचे किंवा ताड माड आंबा असे कुठले तरी झाड ढुंडा राक्षसींचे प्रतीक म्हणून पेटवले जाते. आता आपण पाहूया कामदेवांना भोलेनाथांनी का केलं होतं भस्म. तर पौराणिक कथेनुसार हिमालयाची कन्या पार्वतीला महादेवांशी लग्न करायचे होते, परंतु शिव घोर तपश्चर्येत मग्न होते. अशा स्थितीत देवी देवतांच्या सांगण्यावरून कामदेवांनी फुलांचा बाण मारून भगवान शिवांची तपश्चर्या मोडली आणि त्यामुळे शंकराने क्रोधित होऊन आपला 3रा डोळा उघडला आणि त्यातून निघालेल्या अग्नीने कामदेवांना भस्म केले. त्यानंतर भगवान शंकराने माता पार्वतीला पाहिले आणि माता पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले. तर या कथेत कामदेव भस्म झाल्यानंतर प्रतिकात्मकपणे वासनायुक्त आकर्षण अग्नीत जळून खाक झाले. जेव्हा कामदेव भस्म झाले तेव्हा त्यांची पत्नी रतीने देवी देवतांकडे कामदेवाच्या आयुष्याची याचना केली. तेव्हा महादेवाने कामदेवाला पुनर्जीवित करण्याचा आशीर्वाद दिला आणि तो दिवस होळीचा होता. कामदेवाच्या पुनर्जीवनाच्या आनंदात रंगोत्सव खेळण्यात आला होता. तर होलिका दहनाची ही कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री लक्ष्मी माता अवश्य लिहा. धन्यवाद.